नमस्कार मंडळी, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे खवा आणि ओल्या नारळाची बर्फी। रक्षाबंधन स्पेशल रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे कढईमध्ये 1 वाटी खवा घालायचा आहे आणि बारीक गॅसवरती हा खवा आपल्याला परतून घ्यायचा आहे। खवा 1 मिनिटभर असा परतून झाला। 1 मिनिटानंतर खवा थोडासा पातळ होतो। त्याच्यामध्ये 1 वाटी खिसून घेतलेलं ओलं खोबरं आणि अर्धी वाटी साखर घालून खवा, खोबरं, साखर एकसारखं असं परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटानंतर हळूहळू ह्याचा कलर देखील बदलेल। 1 ते 1.5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर देखील बदललेला आहे। याच पद्धतीने 1 ते 1.5 मिनिटं मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिटानंतर साखर विरघळलेली आहे। अजून एक 4 ते 5 मिनिटं याच पद्धतीने परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे। बर्फीचं मिश्रण तयार झालं का नाही हे चेक करण्यासाठी थोडासा खवा हातामध्ये घेऊन त्याची गोळी बनवायची आणि गोल फिरवायचं। पेढ्यासारखं गोल झालं किंवा हाताला चिटकलं नाही तर मिश्रण आपलं तयार आहे। प्लेटला थोडंसं तूप लावून घेऊयात आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंत प्लेटमध्ये काढून घ्यायची। इथे हे मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं चमच्याच्या किंवा वाटीच्या साहाय्याने देखील तुम्ही मस्त असं पसरवून घेऊ शकता। खवा थंड झाल्यानंतर इथे आपण वड्या पाडायला घेऊयात। तुम्ही हवे त्या आकारामध्ये वड्या पाडू शकता। इथे मी चौकोन बनवणार आहे, छोटे छोटे। मस्त अशी रेसिपी आहे, तुम्हाला देखील नक्की आवडेल। या रक्षाबंधनला खवा ओल्या नारळाची बर्फी नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडेल। आणि वड्या पाडून झाल्यानंतर इथे मी वरून थोडेसे बदामाचे काप देखील घालूयात। खवा आणि ओल्या नारळाची बर्फी चवीला देखील खूप छान अशी होते, तुम्ही देखील नक्की बनवून बघा। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा।